बाहुबलीमधील कटप्पा असो, नन बनमधील व्हायरस असो, चेन्नई एक्सप्रेसमधील दीपिका पदुकोणचे वडील असो, नाहीतर मग थलाइवामधील अण्णा असो, आपल्या प्रत्येक भूमिकेत अगदी समरसून काम करणारे अभिनेते म्हणजे सत्यराज. साऊथमधील खूप मोठं नाव असलेले सत्यराज यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1954 रोजी तामिळनाडूतील कोइंबतूर इथं झाला. सत्यराज यांचे वडील डॉक्टर होते. त्यांना 2 लहान बहिणी आहेत. सेंट मेरी विद्यालयातून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं, तर गव्हर्नमेंट आर्ट्स कॉलेजमधून त्यांनी वनस्पतीशास्त्रात पदवी मिळवली. अगदी बालपणापासूनच त्यांनी सिनेमा क्षेत्रात जायचं ठरवलं होतं. मात्र घरातून त्यांना विरोध झाल्याने वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी घर सोडलं आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मद्रास म्हणजेच आताचं चेन्नई गाठलं. चेन्नईला काही काळ त्यांनी नाटकांमध्ये काम केलं. त्यांनी अभिनयातील बारीक सारीक गोष्टी शिकल्या आणि इंडस्ट्रीमध्ये ओळखी बनवल्या. या ओळखीतूनच त्यांना पहिली भूमिका मिळाली. सत्तम एन कैल या सिनेमात त्यांनी खलनायकाच्या राईट हँडची भूमिका साकारली आणि मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. सिनेमा भरपूर गाजल्याने आपलं बस्तान बसेल असं त्यांना वाटलं होतं, पण त्यांचा संघर्ष सुरूच होता. पुढच्या 7 वर्षात जवळपास 75 सिनेमांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका निभावल्या. या दरम्यान त्यांनी प्रोडक्शन मॅनेजर म्हणूनही काम केलं. सिनेमात अपेक्षित यश प्राप्त न झाल्याने त्यांनी नाईलाजाने आईस्क्रीम पार्लरचा व्यवसाय सुरू केला. परंतु व्यवसायात तोटा झाला आणि त्यांनी पुन्हा एकदा सिनेमाकडे आपलं पाऊल वळवलं. दिग्दर्शक मणिवन्नन यांच्याकडे ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. नुरावथू नाल या सिनेमामध्ये खलनायकाची भूमिका त्यांना मणिवन्नन यांनीच देऊ केली. या भूमिकेसाठी सत्यराज यांनी संपूर्ण टक्कल केलं. यातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने ते भाव खाऊन गेले. 24 मणी नेरम हा सत्यराज यांचा त्या वर्षीचा अजून एक रोमांचक सिनेमा. सिनेमाने मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आणि तब्बल 27 आठवडे सिनेमागृहात राहून व्यावसायिक यशही कमावलं. या सिनेमातही खलनायकाच्या भूमिकेतून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. पुढे मणिवन्नन आणि सत्यराज या जोडीने तब्बल 25 पेक्षाही अधिक सिनेमे गाजवले. सावी हा सत्यराज यांचा नायक म्हणून पहिला सिनेमा. यात त्यांच्या भूमिकेला नकारात्मक शेड होती, जी प्रेक्षकांना भावली नाही आणि सिनेमावर खूप टीका झाली. रसिगन ओरू रसिगाई हाही त्यांचा नायक म्हणून एक सिनेमा. इरवू पुक्कल हा त्यांचा सिनेमा अपयशी ठरला. मिस्टर भारतमध्ये त्यांनी रजनीकांत यांच्यासोबत काम केलं. काडालोरा कविथाईगल सिनेमात त्यांच्या रोमॅन्टिक भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि स्वतःला अष्टपैलू अभिनेता म्हणून त्यांनी सिद्ध केलं. कदमय कन्नियम कट्टपाडू हा राजकीय चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक मानला जातो. कमल हसन यांच्या बॅनर अंतर्गत बनलेले या सिनेमात गाणी नसतानाही सिनेमा प्रेक्षकांना भावला. मंदिरा पुन्नगाई, मक्कल एन पक्कम, अन्ना नगर मुधल थेरू, चिन्नप्पा दास हे सत्यराज यांचे प्रमुख अभिनेता म्हणून काही हिट सिनेमे. पदार्पणाच्या अवघ्या 11 वर्षात त्यांनी 100 चित्रपट पूर्ण केले. वाथियार विट्टू पिल्लई हा त्यांचा 100वा सिनेमा. अमहिदी पदाई सिनेमातील सत्यराज यांची बाप आणि मुलाची दुहेरी भूमिका लोकांना भावली. हा सिनेमा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक मानला जातो. विल्लाधी विलन हा सिनेमा सत्यराज यांनीच लिहिला आणि दिग्दर्शित सुद्धा केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. यात त्यांनी 3 वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. 2000 हे वर्ष सत्यराज यांच्यासाठी असफल ठरलं. या वर्षी त्यांनी केलेले जवळपास 12 सिनेमे अयशस्वी ठरले. पेरियार हा त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा सिनेमा मानला जातो. वाढत्या वयानुसार त्यांनी 2010च्या आसपास चरित्र भूमिका करायला सुरुवात केली. ननबन या 3 इडियट्सच्या तमिळ रिमेकमध्ये त्यांनी व्हायरसची भूमिका साकारली. ही भूमिका साकारण्यासाठी त्यांच्या वाट्याला प्रचंड कौतुक आलं. थलैवा सिनेमातील त्यांची भूमिका हिंदी बेल्टमध्ये चांगलीच प्रसिद्ध झाली. चेन्नई एक्सप्रेसमधील त्यांची दीपिका पदुकोणच्या वडिलांची भूमिका प्रेक्षकांना आवडली. 2015 हे वर्ष सत्यराज यांच्यासाठी कायमस्वरूपी स्मरणात राहील असं ठरलं. बाहुबली हा भारतातील त्यावेळचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा प्रदर्शित झाला होता.
यातील त्यांनी साकारलेला कटप्पा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. संपूर्ण भारतभर त्यांना या भूमिकेमुळे लोकप्रियता मिळाली. बाहुबली 2 सिनेमातही त्यांच्या वाट्याला उत्तम परफॉर्मन्स आला. बाहुबली को कटप्पा ने क्यों मारा हा प्रश्न त्यावेळी संपूर्ण भारतभरच्या प्रेक्षकांना पडला होता. तमिळ व्यतिरिक्त इतर भाषांमधील लाखो प्रेक्षक त्यांना आजही कटप्पा याच नावाने ओळखतात. मेर्सल या एटलीच्या सिनेमात त्यांनी पोलीस ऑफिसर साकारला. जर्सी सिनेमातही त्यांनी सहाय्यक भूमिका साकारली. कनेक्ट हा त्यांचा अलीकडेच प्रदर्शित झालेला सिनेमा. सत्यराज यांनी तमिळ, हिंदी, कन्नड, मल्याळम, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये काम केलं. आजवर त्यांनी जवळपास 250च्या आसपास चित्रपट केले आहेत. त्यांच्या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत. यात फिल्मफेअर, आयफा उत्सवम, आनंद विकटन, तामिळनाडू राज्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. 1979 मध्ये त्यांचा विवाह महेश्वरी यांच्यासह झाला. त्यांना दिव्या आणि सीबी राज ही 2 मुलं आहेत. दिव्या ही न्यूट्रिशनिस्ट आहे तर सीबी राज अभिनेता. हरहुन्नरी असलेल्या सत्यराज यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्सकडून मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला त्यांनी साकारलेली चेन्नई एक्सप्रेसमधील भूमिका भावली का? आणि बाहुबलीमधील कटप्पा कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा.